थांबा. हा व्हिडिओ स्किप करण्याआधी एकदा ही दृश्य पहा. हा कोणता कॉन्सर्ट नाही, कोणती राजकीय पक्षाची सभा नाही. ही आहे मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनाच्या दर्शनासाठी जमलेली भक्तांची महासागराची गर्दी. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काय बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काय बघायला मिळणार आहे त्याची थोडीशी झलक आम्ही तुम्हाला दाखवतोय. आणि याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आजचा व्हिडिओ किती मस्त होणार आहे ते. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि आमच्या नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं तरी चालेल. आणि ही गर्दी बघा, गर्दी बघितल्यावर तुम्हाला कळेलच की काय धमाल आहे पाद्यपूजन. तर आजचा मुंबईचा राजाचा पाद्यपूजन सोहळा हा आपण संपूर्ण कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मुंबईचा राजाचा विजय असो लिहायला विसरू नका. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेत आपल्याकडे पूजा वगैरे झालेली आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा आहे आणि याचंच औचित्य साधून आज लालबागला मुंबईच्या राजाचं पाद्यपूजन आहे आणि हे पाद्यपूजन आपण बघायला जाणार आहोत. तर माझ्याबरोबर तुम्ही या बघायला. हे पाद्यपूजन आपण बघणार आहोत, पाया पडणार आहोत आणि परत रिटर्न आपण विक्रोळीला येणार आहोत, कारण आपल्याला स्वामींच्या मठात जायचं आहे पाया पडायला. तर थोडासा उशीर झालेला आहे आपल्याला कामावर यायला आणि कामावर येऊन मग पूजा वगैरे आटपून आता निघालेलो आहे, ते म्हणजे लालबागला जायला. तर आपल्याला मध्येच वाटेत कौस्तुभ भेटणार आहे, कौस्तुभला घेऊया आणि आपण मग पुढे लालबागला जाऊया. उशीर झालेला आहे तर चला फटाफट आपण निघूया आणि लालबागला जाऊया. तर आता आम्ही पोहोचलेलो लालबागला आणि आवाज चालू झालेला आहे सगळं आणि फुल गर्दी आहे. चला, गर्दी आहे काय कशी काय ते बघूया आपण. सकाळपासूनच लाखो भाविक आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यासाठी लालबाग मधील गणेश गल्लीत दाखल झाली आहे. ही आहे मुंबईच्या राजावरची श्रद्धा आणि भक्ती. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा, मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनाचं दर्शन आणि मुंबईच्या राजाचा आशीर्वाद घ्यायचा. पण पुढे जे घडलं याची कल्पना आयोजकांनाही नव्हती. या सोहळ्यात एक खास आकर्षण होतं, ते म्हणजे भक्तिरसानं भरलेलं अभंग. या कार्यक्रमात उत्तम उत्तम अशी गाणी सादर करण्यात आली आणि त्यांना भाविकांचा उत्तम असा प्रतिसादही मिळत होता. याचीच काही झलक आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, पण काही गाईडलाईन्समुळे आम्ही तुम्हाला ती गाणी ऐकू शकत नाही. यात विठ्ठलाची गाणी, तर कुणी कृष्णाची गवळण गात होतं आणि ही गाणी देखील सध्याची ट्रेंडिंग असल्यामुळे त्या कार्यक्रमात उत्तरोत्तर रंगत वाढत जात होती. याचबरोबर साईबाबांचं मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईन भेटायला तुम्ही येता का, हे गाणं तर अत्यंत भावुक करत होतं आणि त्यात फटाक्यांची आतिषबाजी होत होती. सर्व भाविक भक्तिरसात अगदी मग्न झाले होते आणि तो क्षण येणार होता ज्याची सर्व भाविक आणि महाराष्ट्राची तमाम जनता वाट बघत होती. या मुंबईच्या राजाची एक खास परंपरा आहे, ती म्हणजे या मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी येणारे जे भाविक आहेत त्यांना पाहायला आणि अनुभवायला मिळणारा भव्य दिव्य असा हा देखावा. या देखाव्याची झलक आता थोड्याच वेळात भाविकांसमोर एव्हीच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आणि सर्व भाविकांना कळणार होतं की यावर्षी कोणता देखावा आहे. तुम्हालाही जर कळलं असेल की कोणता देखावा आहे तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण याची झलक बघूया.
आपण ही बघितली ती मुंबईच्या राजाच्या देखाव्याची झलक. छोट्याशा जागेत एवढा मोठा देखावा उभारायचा आणि एखादं पर्व, एखादी गोष्ट हुबेहूब साकार करायची म्हणजे कला दिग्दर्शकाचं आभारच मानायला हवं. आता प्रतीक्षा होती ती की हे सर्व साकार कसं होणार याची. आणि हे आहेत हा जो देखावा आपल्यासमोर जिवंतपणे उभा करतात त्याचे कला दिग्दर्शक. याचबरोबर झी मराठी वाहिनीवरील विविध कलाकारांनीही या सोहळ्याला, या कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि शुभेच्छा देत सगळ्या भाविकांशी संवाद साधून मुंबईच्या राजाचा आशीर्वादही घेतला आणि आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे काही अनुभवही सांगितले. भाविकांचं मुंबईच्या राजावरचं प्रेम एवढं आहे की उत्तरोत्तर गर्दी वाढतच होती. तसंच जसजसा कार्यक्रम पुढे सरकत जात होता तसतशी कार्यक्रमात रंगत वाढत होती. भाविकांचा उत्तम प्रतिसादही मिळत होता आणि आता वेळ आली ती मुंबईच्या राजाच्या जयघोषाची आणि गाण्याची. हे तुझ्या नाने हे गणराया साजा गाजवला हनुनेच्या गल्लीवाला माझा मुंबईचा राजा हनुनेच्या गल्लीवाला माझा मुंबईचा भक्त मंडळीने पत्र पाठवले गणेश गल्लीला भक्त मंडळीने पत्र पाठवले गणेश गल्लीला पत्र वाचले आनंद झाला मुंबईच्या राजाला तर चला जाऊया मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनाचं दर्शन घ्यायला. त्यासाठी मी आणि कौस्तुभ रांगेत उभा राहिलो. फायनली आम्ही आलोय मुंबईच्या राजाच्या इथे आणि दर्शन घ्यायला आलोय स्टेज वरती आता. पण गर्दी एवढी होती आणि धक्काबुक्कीही होत होती. यावरूनच लक्षात येतं की जे कार्यकर्ते आहेत ते गणेशोत्सवाच्या काळात एवढे का चिडलेले असतात. तर चला घेऊया पाद्यपूजनाचं दर्शन. बघा किती सुरेख देखावा आहे ते. पंचमुखी नाग आणि त्यामागे गरुडाची भली मोठी प्रतिकृती. जाता जाता एक छोटीशी खंत व्यक्त करावीशी वाटते आणि ती तुम्ही देखील अनुभवली असेल की गणेशोत्सव येणारे भाविक आहेत हे गणरायासाठी सर्व सारखेच आहेत, समानच आहेत. मग व्हीआयपी दर्शन वगैरे का असतं? व्हीआयपी दर्शन द्यायचंच असेल तर त्यांच्यासाठी एखादा दिवस खास वेगळा राखून ठेवावा, कारण त्यांच्यासाठी अर्धा अर्धा तास लाईन थांबवावी लागते आणि जे सामान्य नागरिक आहेत जे तासोन तास लाईनीत उभे राहिलेले असतात त्यांचा खोळंबा होतो आणि जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा त्यांना साधं डोकं टेकवायला पण वेळ दिला जात नाही. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांनाही लक्षात घ्यायला हवं, म्हणजे हे सर्व कोणासाठी, तर जे तिथे थांबून वेळ काढत असतात त्यांच्यासाठी. तर त्यांनीही लक्षात घ्यायला हवं की आपल्याबरोबर इतर भाविकही दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. तर चला मुंबईच्या राजाच्या पायावर नतमस्तक होऊया. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ही शान कुणाची, मुंबईच्या राजाची किंवा 22 फूट वाले की जय लिहायला विसरू नका.
ही आहे आपल्या मुंबईच्या राजाची छान अशी सुंदर अशी रांगोळी आणि ही ज्यांनी काढली आहे ती काढण्यासाठी बराच वेळ गेलेला आहे, तर त्यांच्यासाठी एक लाईक नक्कीच करा. आता हे पाय दाखवण्याचं कारण असं आहे की अभंग हा कार्यक्रम ज्या मैदानात होता त्या मैदानात चिखल भरपूर होता आणि भाविक या भक्तिरसात एवढे मग्न झालेले की त्यांना कळतही नव्हतं की आपले पाय, आपली चप्पल, आपले कपडे हे सर्व चिखलात माखत होतं आणि याची प्रतिक्रिया आहे की त्यांना घरी गेल्यावर उमटेलच. तर मुंबईच्या राजाचं पाठपूजन बघून आलो आणि आता विक्रोळीला आलोय फटाफट. त्यामध्ये परेल आम्ही सगळं बघून आलो कशी काय तयारी चालू आहे. तर तयारी खूप जोरात चालू आहे गणपती बाप्पा बनवायची. आणि आता विक्रोळीला आलेलो आहे, विक्रोळी हायवेला, कारण स्वामींच्या मठात जायचं होतं, स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं. तर फटाफट स्वामींचं दर्शन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो परत. आज गुरुपौर्णिमा आणि याच नोटवरती आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील ऑल या सेक्शनवर क्लिक करा, कारण आमचे येणारे व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते सर्वप्रथम तुम्हाला येईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.